हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। किती छान निसर्गरम्य वातावरण आहे असं तुम्ही म्हणत असाल। हां, आम्ही रानात निघालेलो त्याचा व्हिडिओ आहे। त्या दिवशी आलता का नाही मला माहीत नाही आहे बरं का, कारण का कसं आहे माझ्या मुलीने एडिटिंग केलता म्हणून मला माहीत नाही कुठला व्हिडिओ कधी टाकला तो। आणि परत बघा संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही सगळी जेवण वगैरे झालं, बहीण वगैरे आली आणि भांडी वगैरे घासताना हा व्हिडिओ होता आणि चाललेली आमची चेष्टा मस्करी। मग म्हणलं परत सगळ्यांना म्हणलं चला आपण आज बाहेरच बसूया थोडा वेळ, कारण का असं तर कधी हो का सगळी आपापल्या ह्याच्यात व्यवसायात किंवा आपापल्या संसारात सगळी मग्न असतात आपापल्या कामात, आणि म्हणून म्हणलं चला बसूया। परत हो का हे लाडू सकाळी भाजलेली आणि परत आमच्या भाऊजाईने दिवसभर काय म्हणजे केलेच नाही, टाईमच भेटला नाही। मग म्हणलं चला संध्याकाळी तर करून घ्यावं म्हणून त्यांना म्हणलं आणा तुम्ही बाहेर, आम्ही करू लागतो। मग मी तर काय केले नाही, मी नुसती बसलेली। मग माझ्या बहिणीने भाऊजाईने आणि माझ्या मुलीने तिघींनीच केले। आणि हो का ही सगळी बाकीची मंडळी अशी बसलेली गप्पा मारत, कुणाच्या हातातनी मोबाईल होते तर कुणाच्या हातातनी असे सगळे असं सगळं करत बसलेली। मग सगळी मोबाईल बघत बघत गप्पा मारायचं म्हणलं, पण कशाचं काय अहो मच्छरच चावत होते एवढे ना। मग म्हणलं चला आपलं घरात जाऊन झोपलेलं बरं म्हणून आम्ही सगळ्यांना म्हणलं जावा तुम्ही कसं आहे आता हो का आम्ही कधी तर जातो, धिंगाणा घालायचा टायमिंग असतो, पण ही पोरं सकाळी जातात कामाला, ती संध्याकाळीच येतात, ह्यांना दोघांना पण टाईम नसतो माझ्या भावांना। त्याच्यामुळं म्हणलं जावा तुम्ही झोपा जावा। म्हणलं कसं आहे एखादं कामावरनं आलं तर आपल्याला घरातलं काम करून इतका कंटाळा येतो, मग ती तर कामाला जाऊन किती कंटाळा येत असेल, म्हणून मी त्यांना म्हणलं जावा तुम्ही झोपा जावा म्हणलं। मग आम्ही दोघी तिघी बसलो लई वेळ बाहेर, मम्मी बी बसलेली आमची पायरीवर मोबाईल बघत। मग चला म्हणलं थोडंफार आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि तिला ती चेष्टा करत होती सगळ्यांची। मग सगळे आम्ही हसत होतो खिकी करून, कारण का कसं असतंय कोणतरी आलं चेष्टा करणारं किंवा कोणतरी आलं काय म्हणणारं। माझी तर बघा किती बडबड चाललेली, कारण तिनं जरा मुलीला पण ओरडलेलं त्याच्यामुळं मी म्हणलं कशाला ओरडत असती म्हणलं, सगळ्यांची पोरं अशी करत असते ती तुझीच नाही म्हणलं। आणि कसं आहे जरा मम्मी लय दिवसात आली म्हणलं पोरांजवळ की पोरं पण जरा वेगळी वागतात ना, त्याच्यामुळं म्हणलं चला आपलं कसं होतच राहतं गप्पा आणि काय करत हो ही होतच राहतं म्हणलं। म्हणून तिला म्हणलं तू गबस, तू काय बोलत जाऊ नको म्हणलं, कसं असतं लेकरांना समजून पण घ्यावं लागतं उलटं। आणि ही बघा ही 12 वाजले ना पोरगी भावाची आमच्या बारक्या तरी पण जागीच असती। आणि दोघी तिघी कसं असतं माहिती आहे का, ह्या दोघी तिघी असल्यामुळं बरोबर जाग्या राहते त्या। आणि परत म्हणलं हे रात्रीचं वेळ होतं, 12 वाजलेली, म्हणलं त्यांना म्हणलं चला झोपायला, तरी पण कोण हालतच नव्हतं लई वेळ। मग आम्ही ओरडलो आणि सगळी मोबाईल बघत बसली, पाणी वगैरे पेलो भरपूर। आणि हे लाडू कसले भारी झालेत, एकच नंबर लाडू झालते बरं का असे। पण काय झालं माहिती आहे का, सकाळपासून टाईम नव्हतं म्हणून आम्ही काय केलं लाडूचं पीठ आहे असं फ्रीजमध्ये ठेवलं म्हणलं, आणि ते झाले घट्ट, परत काय लाडू बांधताच आले नाहीत। मग त्यांना म्हणलं मी संध्याकाळपर्यंत येतात, त्याचा काय विषय नसतो, तो घट्ट झालं किंवा पातळ झालं तरी काय लाडू बांधण्याची मतलब असते ती, आणि व्यवस्थित भाजावं लागतं त्याला म्हणलं। मग त्याने काय लाडू बांधले बघा सगळे, एक नंबर लाडू झालते असे। मग म्हणलं चल मग बहीण माझी गप्पा मारत फोन बघत बसली, आम्ही तिला म्हणत होतो चेष्टा करत होतो तिची। मग परत तरी पण ती म्हणायची काय माझा व्हिडिओ घेतीस का काय असं म्हणायची। मग म्हणलं हो तुझा व्हिडिओ कसं असतं माहिती आहे का म्हणलं, आम्ही कॅमेरा म्हणजे कसं आहे आमचं यूट्यूब चॅनल आहे म्हणलं, त्याच्यामुळं आम्हाला थोडंफार तरी व्हिडिओ सगळ्यांचे घ्यावे लागतात। मग तसंच करून आम्ही संध्याकाळी लाडू वगैरे करून झोपलो। सकाळ झाली बघा सकाळी, आणि हे बघा आबाळ हे आलतं थोडंफार। आणि दुसऱ्या दिवशी होता माझ्या भावाचा बड्डे, आणि त्याच्यामुळं त्याला तर काय सकाळ सकाळ कामाला जावं लागते, तो सकाळ सकाळ आवरून त्याचं तो निघाला कामाला आणि तो गेला कामाला। त्याच्यानंतर आम्ही सगळी घरातली कामं वगैरे उरकून पोचलो सोनाराच्या दुकानात, कारण माझ्या भाऊजाईला घ्यायचं होतं गिफ्ट आणि पुरीचे कानातले बदलायचे होते। मग सोनाराच्यात मज्जा काय होती माहिती का, तो व्हिडिओ घेऊच नका म्हणायचा, मला फेमस नाही व्हायचं। मी म्हणलं आम्ही तर कुठं अजून फेमस आहे व्हिडिओ घ्यायला, म्हणलं थोडंफार आपलं घ्यावं, कुठं जातोय ह्या हिशोबानं आम्ही व्हिडिओ घेत होतो। सोनाराच्या दुकानातनं निघालो, कपड्याच्या दुकानातनं गेलो, कारण कोणाला काय काय खरेदी करायची होती। साड्या वगैरे काय घेतल्या नाही त्या, पण मी तुम्हाला थोडासा साड्यांचा पण व्हिडिओ दाखवते, कारण न्यू काय आलं तर त्यांनी तिथं ठेवलेलं होतं। मग मी म्हणलं चला मग हे असं बघा, मग ह्या लेडीज शॉपिंगमध्ये पण गेलतो, पण तिथला काय व्हिडिओ घेतला नाही। परत मग बांगड्यावाल्याच्यात गेलो, कारण माझ्या बहिणीला मला पण भर म्हणलेली मम्मी, पण मला भरायच्या नव्हत्या, कारण लय बांगड्या झाल्या त्या, उगं भरायचं आणि ठेवायचं। तिला म्हणलं मला नको आहे म्हणलं, मी नाही भरत म्हणलं। मग तिनं भरल्या बघा,
कसं असतं माहेरी गेल्यावर आपले आईवडील म्हणतात भरा बांगड्या म्हणल्यावर मग तिनं भरल्या, पण मला कसं असतंय मला नाही आवडत लय बांगड्या ही वगैरे, म्हणून मी काय भरल्या नाही त्या. आणि तुम्ही म्हणसाल सौभाग्याचं लेणं वगैरे असं, पण हा मला पण माहीत आहे, पण माझ्या हातात बांगड्या होत्या म्हणून मी भरल्या नाही त्या. परत मम्मीनं मला बांगड्या भर म्हणून पैसे दिले की त्याचा विषय वेगळा, पण म्हणलं आता हाय त्या म्हणून मी भरल्या नाही त्या. आणि अधिक महिना होता त्याच्यामुळे ती माझ्या मागं लागलेली भर भर म्हणून. मग परत मग बांगड्यावाल्याच्यातनं निघालो. लेडीज स्टेशनरीमधनं बघा तिनं बॅग वगैरे घेतली, कारण का तिला ट्रॅव्हल्स बॅग वगैरे नव्हती, म्हणजे होती पण सामान भरपूर झालं. मग जाताना तिला बॅग वगैरे पाहिजे म्हणून तिनं असं सांगितलं आम्हाला. मग तिथनं पण आम्ही भरपूर काही सामान खरेदी केलं. ते तुम्हाला काय तुमच्याशी शेअर करता आलं नाही आतलं, म्हणून मी नुसता बाहेरचा थोडासा व्हिडिओ दाखवला तुम्हाला. आणि मग तिनं बांगड्या वगैरे काढल्या बघा, बांगड्या वगैरे भरून घ्यायसाठी बसली. मग आमच्या भाऊजाईला पण घेतल्या बांगड्या, तिनं पण घेतल्या, दोघींनी हे केल्या. मग मी थोडासा तिथं व्हिडिओ चालू केला, कारण का हे बांगड्यावाले काका आहेत ना, हे पहिल्यापासून म्हणजे आम्ही लहान असल्यापासून त्यांचं दुकान आहे. मग ते काहीच म्हणले नाही, तर मग ते म्हणले असू दे ठेवा चालू म्हणल्यावर मग मी त्यांचा काही थोडाफार घेतला असेल व्हिडिओ, पण भरपूर असा माझ्या बहिणींचा बांगड्यांचा असा घेतला. आणि तिथनं निघालो बघा. परत मग असं म्हणजे भरपूर त्या दिवशी ना असा दिवस घरातली कामं करून आम्ही जी 10-10:30 वाजता घरातनं निघालेलो, ती फिरून किती तर काय तर कामं होती ही जी अशी बहिणीची माझ्या. आणि तिचं कसं असतं इकडं आली माहेरला तरच तिचं होतंय ना, तिकडं कसं कामाला वगैरे जाते त्याच्यामुळे तिला गडबडीत काही सुचत नाही. आणि ती कसं आहे बहिणीच्या तिला अजून भरपूर असं काय काय घ्यायचं होतं. परत तिथनं निघालो आणि ती म्हणली मला मच्छी खायची. आता तुम्ही म्हणसाल अधिक महिन्यात मच्छी, हां आमच्या म्हणजे असं आता पाळणाऱ्यांची विषय पाळतात, नाही पाळणाऱ्यांनी नाही. मग तिला खायची होती म्हणल्यावर आम्ही तिथं मच्छी घेतली. आणि मच्छी घ्यायचं काय नाही, सगळी बाहेर होती, नाहीतर आम्ही असलं कधी घेत पण नाही ना आणत पण नाही. आमचा भाऊ किंवा पप्पा असं आणतात. मग ती बाहेर होती, आम्ही आलतो सहजासहजी म्हणल्यावर मग आम्ही घेऊन गेलो. मग परत तिला भांड्याच्या दुकानात जायचं होतं बघा. भांड्याच्या दुकानात तुम्ही म्हणसाल तिनं काय घेतलं. आणि अधिक महिना आहे त्याच्यामुळं पंत्या वगैरे किंवा ताट, निरंजन, तांबे हे भरपूर ह्याचं डिमांड आहे. का अधिक महिन्यात सणाचा दिवस असतो ना, अख्ख्या दुकानात बघा आम्हीच आमचा पसारा मांडून बसलेलो, कारण का हे भावाच्या मित्राचं दुकान होतं. आणि कायम कधी पण आम्ही काय गेलो ना तर इथनंच आणतो, भरपूर व्हरायटी वगैरे असते इथं. मग त्यांचं कसं असतं ती काय म्हणजे असं आपल्या घरातल्या सारखं येणं जाणं भरपूर असते त्यांचं, त्याच्यामुळं ती कसं सगळं सांगत होते एवढं असं आहे तेवढं तसं आहे. आणि आम्हाला तांब्यान ताट घ्यायचा होता. मग तांब्यान ताट म्हणजे तिला घ्यायचा होता बहिणीला माझ्या. मग ती म्हणलं चल तुला घेऊन देतो म्हणून आम्ही गेलो. कारण का मी माझा तांब्यासुद्धा मी येताना ह्याच्यावरनं माहेरवरनं घेऊन आलते, आत्ता नाही बरं का, आधी आणलेला होता. परत घरी गेलो, जेवण वगैरे केलं, मच्छी बनवली बघा गेल्या गेल्या गडबडीत. आणि तिला खायची होती म्हणलं थांब बनवूनच देते. मग बनवली मीच. मग खाल्ली बिल्ली बघा. परत तिचा पसारा सगळं सामान काढत होतो. हे बघा किती तिचं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या हातात भरपूर असं सामान तिचंच होतं, आम्ही काहीच घेतलं नव्हतं, माझं तर काय नव्हतंच. आणि मग माझी भाऊजाई तिनं दोघींनी मिळूनच खरेदी केली होती त्या दिवशी, कारण मला काय घ्यायचं नव्हतं ह्या वर्षी, मी काय भरपूर असं काय घेतलं नाही. परत मग संध्याकाळी भावाचा वाढदिवस होता म्हणून बिर्याणीचा बेत ठरलेला. मग हो का तिनं बिर्याणी करत होती. आता ती काय काय मसाले टाकते काय करते हे आपल्याला काहीच माहीत नाही, कारण का ही बिर्याणी करत होती आणि आम्ही बाहेर होतो, कारण आम्ही तिला सगळ्या हाताखाली करून देत होतो. मग तिनं काय काय टाकलं हे मला काहीच माहीत नाही. म्हणून माझ्या पुरीला मी सांगितलं तुझा तू व्हिडिओ घे, ती काय टाकते ती काय करते हे आपल्याला माहीत नाही. आणि बिर्याणी एक नंबर झाली ती बरं का. बिर्याणीचं म्हणजे तिनं सगळं तिनं पुदिना, आलं, लसूण, कोथिंबीर, परत तुम्हाला सांगते मटण मसाला, चिकन मसाला, काय काय असेल ती बिर्याणी मसाला, परत लाल तिखट वगैरे, दही, हे सगळं ती आणि माझी भाऊजाई अशा दोघी मिळून सगळं करत होत्या. पण काय करत होत्या आम्हाला त्याच्यातलं अचड माहीत नाही मला तर, कारण मी त्यांच्यामध्ये नसतेच. मी आपलं बाहेर बसलेली लसूण वगैरे सोलून देत होती. कसं असतं बघा, ती काय चिरायला सांगितलं तेवढंच मी चिरत होती. आणि त्यांच्या मध्ये केलं ना मग ती वरडतात. ही काय मी खोबरं ही चिरत होती आणि शेवग्याच्या शेंगा चिरून ठेवल्या, कारण का म्हणलं अशा ठेवल्या की परत खराब होतात. मग पप्पाने रानातनं आणलेल्या म्हणून मी हाय असं शेवग्याच्या शेंगा ठेवल्या. मग ही बघा आमच्या गॅस काय नव्हता, पण ही बघा ही कसलं भारी शिगडे का नाही लाईटवरची, एकच नंबर शिगडे. मी म्हणले माझ्या भावाला मला पण बघून ठेव. होय म्हणला, तो आली की घेऊन ठेवतो म्हणला. मग मी म्हणलं मग त्यांनी भाताला कुकर वगैरे ठेवला, कारण त्यांना गॅस महिना झालं गॅस मिळाला नव्हता. म्हणून म्हणलं सगळं गॅसवर ह्याच्यावर शिगडीवर करतात, पण एक नंबर आहे, गॅसपेक्षा छान शिगडी आहे, काही प्रॉब्लेम येत नाही.
आणि बघा त्यांनी भात वगैरे मटण वगैरे शिजवून घेतलं, कारण का म्हणलं आता एक शिगडी आहे, गॅस नाही आहे, मग चुलीवर पण थोडंफार करावं म्हणून तुम्हाला चुलीवरचा करताना तो व्हिडिओ परत येईल. मग आम्ही सगळी बघा अशी बसलेलो बाहेर. मग आता पोरांना कसं असते संध्याकाळच्या टायमिंगला काय तर खायचं असते, मग काय खायचं म्हणून त्यांना बहिणीनं आणलेली भडंग फरसाणा वगैरे काय काय तिनं घेऊन आलती. मग ती म्हणली द्या पोरांना जरा वेळ खाऊ द्या म्हणली, कारण का कसं असतं स्वयंपाक ही होस्तवर आणि बड्डे वगैरे होस्तवर म्हणलं 10 तर वाजतेलच, कारण का गडबड असती आणि म्हणलं पोरं परत चिवचिव करणार नाहीत, म्हणून म्हणलं चला द्या. आणि भडंग वगैरे बघा तिनं आणलेली. मम्मीला म्हणलं जा तूच सगळ्यांना वाटायचं काम कर, कारण का कसं असतं इकडं पोरं परत सगळं सांडान सांडेन, तू आपलं त्यांना तिथं बसून दे बी, बारक्या पोरांना तिथं चार बी म्हणलं आणि मोठ्या पोरांना दे बी म्हणलं. चला ताईनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.